तऱ्हेने पेट्रोल दरवाढी विरोधात संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू असताना सोलापुरातून बातमी येते ती म्हणजे सोलापुरात भाजपनं आज आंदोलन केलं आणि यावेळी एक मोटरसायकल जाळताना स्फोट झालाय। यामध्ये आमदार विजय देशमुख जखमी झाले आहेत। पेट्रोल दरवाढी विरोधात सोलापुरातही आंदोलन झालं आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय एक मोटरसायकल जाळताना स्फोट झाला। यामध्ये आमदार विजय देशमुख जखमी झाले। पेट्रोल दरवाढीच्या विरोधात सोलापुरात भाजपनं आज आंदोलन केलं, त्यावेळी एक मोटरसायकल जाळताना स्फोट झाला आणि त्यामध्ये आमदार विजय देशमुख जखमी झाले। कोट्याच्या नावाखाली या जनतेवर या भाववाढीचा बोजा जनतेवर घालून आणि कंपन्या भरघोस नफा मिळवत असेल तर जनता या देशातील कधी सहन करणार नाही। जनता आज जसं रस्त्यावर उतरलाय असं अधिक संख्येने रस्त्यावर उतरेल आणि याचा निषेध करावा। मी केंद्र सरकारला विनंती करतो की झालेला भाववाढ त्वरित थांबवावं। एकूणच या परिस्थितीविषयी अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी आहे संजय पवार त्या ठिकाणाहून। संजय, आपण बघतो की इथे देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेलं दिसतंय आणि एक मोटरसायकल जाळताना स्फोट झालेला आहे, आमदार स्वतः जखमी झाले। जरा अधिक माहिती द्या याविषयी। मृदुला, आज बीजेपी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतला। त्यांनी बैलगाडीमध्ये एक निषेध म्हणून पेट्रोल दरवाढीच्या विरोधात निषेध म्हणून त्यांनी बैलगाडीमध्ये एक मोटरसायकल आणली आणि त्या मोटरसायकलचं दहन करण्याचं आंदोलन त्यांनी सुरू केलं। पण सोलापुरामधल्या पोलिसांच्या बाबतीत पोलिसांनी हे आंदोलन उधळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच फटका या कार्यकर्त्यांना बसला आणि ह्या पोलीस जोपर्यंत अटक करतो त्या दरम्यानच अचानक त्या मोटरसायकलला पेट घेतला आणि त्याचा स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये आमदार विजय कुमार देशमुख याच्यासह 3 जण जखमी झाले आहेत। त्याच्यामध्ये अजित अंजीखाने नावाचा एक कार्यकर्ता जास्त मोठ्या प्रमाणात जखमी झालेला आहे आणि त्याला आता शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। धन्यवाद संजय, ही माहिती दिल्याबद्दल। होते आमचे प्रतिनिधी सोलापूरहून संजय पवार आपल्याला माहिती देत होते। सोलापुरात देखील पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आज भाजपने आंदोलन केलं, त्यावेळी एक मोटरसायकल जाळताना स्फोट झाला आणि त्यामध्ये आमदार विजय देशमुख हे देखील जखमी झाले। झी 24 तास, एक पाऊल पुढे।